हॅलो स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर 11 जो सर्कल आहे त्याचा अभ्यास करूया आणि त्यातला कॉन्सेप्ट पण समजून घेऊया आणि आपण त्याचबरोबर त्यातले जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत तेही आपण सॉल्व करूया. तर सर्कल आपल्याला माहिती आहे, गोल ज्या रीतीनं आपण हे काढलं आहे या डायग्रॅमला आपण सर्कल म्हणतो आणि हिच्यामध्ये 3 महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स आहेत. हे तुम्ही समजून घ्या. कोणकोणत्या आहेत त्या कॉन्सेप्ट? ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे डायमीटर, नंतर असते रेडियस आणि अनेक असेल तर तुम्ही त्याला रेडियाई म्हणतात आणि आहे कॉर्ड. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण सर्कम्फरन्स म्हणतो. तर ह्या ज्या कॉन्सेप्ट आहे ह्या आधी समजून घेणं आवश्यक आहे, कारण ह्या जर आपल्याला समजल्या तर आपल्याला सगळं पुढे जे प्रॉब्लेम्स असतात सर्कलचे रिलेटेड ते सॉल्व करायला सोपे जातात. आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबरचे जे फॉर्म्युला आहेत डायमीटर काढण्याचा, रेडियस काढण्याचा, सर्कम्फरन्स काढण्याचा, तो सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो पाठ करायचा आहे ॲज लाईक टेबल. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पहिल्यांदा आपण रेडियस काय असतं हे बघूया. आता फॉर एक्झाम्पल मी जर एक ह्या सेंटर आहे, सपोज हा ह्या सर्कलचा सेंटर आहे आणि इथून जर मी एक स्ट्रेट लाईन इथून तर इथपर्यंत घेतली, ओके, सपोज हा आपण याला नाव देऊ बी आणि हे देऊ सी. तर ही जी सेंटरपासून तर सर्कलपर्यंत येणारी जी रेषा आहे, लाईन आहे, याला आपण म्हणूया रेडियस. ही काय आहे? रेडियस. आर मीन्स रेडियस. ओके, सिम्पल आहे. याच्यात कोणी आता आपण हे इथे काढू शकतो, त्याचप्रमाणे आपण ही इथे अशी ही रेडियस काढू शकतो. त्याचप्रमाणे ही रेडियस आपण ह्या दिशेलाही काढू शकतो, अशीही घेऊ शकतो, अशीही घेऊ शकतो. कोणत्याही अँगलनं आपण ही रेडियस ड्रॉ करू शकतो. फक्त ती कुठून सुरुवात करायची आहे? सेंटरपासनं तर सर्कलपर्यंत जाणारी आहे. ही म्हणजे रेडियस, त्याला आपण आर म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता तिच्यानंतर आहे डायमीटर. तर डायमीटर म्हणजे काय की ज्या वेळेस आता फॉर एक्झाम्पल मी काय केलं, इथे ही जी रेषा होती, ही जी लाईन मी केलेली होती, ड्रॉ केलेली होती, इथून आपण ही जर एक्सटेंड इकडे केली लेफ्ट साईडला आणि इथे मी जर ए लिहिलं ए बी आणि सी, तर याला आपण म्हणायचं डायमीटर. हे जे पूर्ण इथून तर इथपर्यंतची जी लाईन ड्रॉ केली आहे हिला आपण म्हणायचं डी म्हणजे डायमीटर. पण एक लक्षात ठेवायचं की डायमीटर हॅज टू पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. आता हे सर्कल नाही आहे, सपोज मी इथून तर इथपर्यंत अशी काढली, ठीक आहे, इथून तर अशी लाईन काढली तर ती डायमीटर होईल का? नो, नेव्हर. तर त्यासाठी एकच नियम आहे की जी डायमीटर आहे ती डायमीटर ह्या सर्कलमधनं गेली पाहिजे. म्हणजे सर्कलच्या एका बाजूपासून निघाल्यानंतर सेंटरमधून गेल्यानंतर ती सर्कलच्या दुसऱ्या बाजूपर्यंत गेली पाहिजे. याला आपण म्हणायचं डायमीटर. राहील लक्षात? त्याचप्रमाणे मी जर असं एक रँडमली अशी एक लाईन काढली आणि त्याला नाव जर दिलं सपोज क्यू आर, तर ह्या क्यू आरला आपण म्हणायचं कॉर्ड. ठीक आहे, याला म्हणायचं कॉर्ड. तर याचा रेडियसशी संबंध नाही किंवा याचा डायमीटरशी सुद्धा संबंध नाही. ही डायमीटर नाही. डायमीटरचं मी तुम्हाला सांगितलं आहे की ती नेहमी ऑलवेज इट गोज थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल अँड दॅट इज कॉल्ड ॲज डायमीटर. ठीक आहे. त्यानंतर आता महत्त्वाची एक कॉन्सेप्ट आहे सर्कम्फरन्स. त्याला आपण कॅपिटल सीनी डिनोट करतो. तर
कॅपिटल सीने सर्कमफरन्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी इथून सुरुवात केली, ठीक आहे, हे इथून सुरुवात केली आणि मी असं मोजत गेलो इथपर्यंत, इथून कंप्लीट, आणि परत त्याच पॉईंटवर मी परत आलो, म्हणजे इथून सुरुवात केली आणि परत मी इथपर्यंत आलो, ठीक आहे. तर याला म्हणायचं सर्कमफरन्स ऑफ द सर्कल, ठीक आहे. हे इथून सुरुवात केली आणि इथून मोजत मी आणली, इथून परत आणि परत इथे आलो, तर याला म्हणायचं पूर्ण सर्कलच्या ह्या लेंथला आपण म्हणतो लेंथ, ही जी सर्कलची लेंथ आहे इथून तर इथपर्यंत, याला म्हणायचं सर्कमफरन्स, आणि त्याला आपण सी, कॅपिटल सीनी शो करतो किंवा डिनोट करतो. हे लक्षात घ्या. मला असं वाटतं तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट कळल्या असतील, कारण ह्या कॉन्सेप्ट कळल्याशिवाय आपल्याला पुढं कळणारच नाही की व्हॉट इज मीन बाय सर्कल. सो आय होप यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. नाऊ आता आपण फॉर्म्युली जी आहेत याच्याशी रिलेटेड ती आपण लिहून घेऊ आणि ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके. त्यामध्ये आपण जो पहिला फॉर्म्युला महत्त्वाचा बघणार आहोत तो आहे डायमीटर ऑफ अ सर्कल. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ही जी आहे ABC किंवा AC म्हटलं तरी चालतं, तर ही डायमीटर आहे ह्या सर्कलची, ठीक आहे. आणि त्याला आपण डीनी डिनोट करतो आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे डायमीटर फाइंड करण्याचा किंवा डिराईव्ह करण्याचा आहे तो 2R. आता हा 2R कसा आलेला आहे तर बघा, डायमीटर कशी बनते, ही एक रेडियस आहे, ही B to C ही एक रेडियस आहे आणि A to B ही एक रेडियस आहे, म्हणजे हे 1 आणि ही 2, हे 2R मिळून काय बनतं आहे, हे डायमीटर बनतं आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला 2R आला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, राईट. ही एक R आणि ही दुसरी R, AB आणि BC ह्या दोन रेडियस मिळून काय बनतो आहे, हे डायमीटर, आणि म्हणून डायमीटरचा फॉर्म्युला झाला 2R. हे अत्यंत सोपं आहे समजण्यासाठी, पण आपल्याला पाठ करायचं आहे, लर्न करायचं आहे. सो सेकंड आहे रेडियस ऑफ अ सर्कल. या पूर्ण सर्कलची रेडियस आहे, हा B to C ही एक रेडियस आहे किंवा A to B ही एक रेडियस आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे R, ठीक आहे, तो आहे R, तो सोपा आहे. आणि त्याचप्रमाणे आता थर्ड जो आहे तो आहे सर्कमफरन्स, त्याला आपण कॅपिटल सीनी डिनोट करतो. तर त्याचे दोन फॉर्म्युलेत आपल्याला आहे, ऑप्शन्स आहेत. एक आहे 2πr किंवा πd. तर याच्यात लक्ष ठेवायचं की हा 2 आहे, हा पाय जो आहे हा एक ग्रीक भाषेतला हे आहे अल्फाबेट आहे, तर त्याचा अर्थ काय होतो की कॉन्स्टंट रेशो ऑफ सर्कमफरन्स टू द डायमीटर. म्हणजे ही जी डायमीटर आहे आणि हा जो सर्कमफरन्स आहे, ही डायमीटर आणि ही पूर्ण सर्कमफरन्स आहे, यांचा जो रेशो आहे त्या रेशोला आपण काय म्हणतो, पाय. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर R, 2πr किंवा πd. आता एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या पायची जी हे असते, व्हॅल्यू असते, हा जो पाय आहे त्याची व्हॅल्यू नेहमीच किती आहे, 22/7. ही बदलत नाही, ही युनिव्हर्सल आहे, ही चेंज होत नाही. ही सुद्धा आपल्याला पाठ करायची आहे, लर्न करायची आहे. सो वी हॅव टू रिमेंबर दीज फॉर्म्युलाज अलॉंग विथ द व्हॅल्यू ऑफ पाय, दॅट इज 22/7 or you can say 22/7. ठीक आहे. ह्या सगळ्या कॉन्सेप्ट मला असं वाटतं तुम्हाला कळले असतील. ठीक आहे. तर यामध्ये पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे त्याचे टेबल दिलेलं आहे, तिच्यामध्ये आपल्याला रेडियस दिलेली आहे, डायमीटर दिलेला आहे, सर्कमफरन्स दिलेला आहे आणि ह्या तिघांमध्ये वेगवेगळे व्हॅल्यूज दिल्या आहेत आणि बाकीच्या ज्या दिलेल्या नाहीत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे. तर आपण एक एक सॉल्व करूया. आता याच्याने बघा, आपल्याला त्यांनी पहिल्यांदा रेडियस दिलेली आहे R, ती आहे 7 सेंटीमीटर. नंतर डायमीटर आपल्याला त्यांनी D जो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सर्कमफरन्सची सुद्धा आपल्याला त्यांनी व्हॅल्यू डिटरमाइन करायला सांगितली आहे.
तर आता आपण अगोदर काय करूया, डायमीटर जी आहे आपण सर्कम्फरन्सचे पण काढू शकतो अगोदर किंवा डायमीटरची काढू शकतो, परंतु आपण जर सुरुवातीला डायमीटर विचारलं आहे तर आपण त्याचं डायमीटर काढूया. ठीक आहे. तर डायमीटरचा जो फॉर्म्युला आहे, डायमीटर डी दॅट इज काय सांगा बरं मला, की कोणता फॉर्म्युला आहे तो आहे डायमीटरचा 2r. आता हा डी इज इक्वल टू, आता 2 जसाचा तसा आहे आणि r किती आहे, 7 आहे, सो मल्टिप्लाइड बाय 7. तर डी इज इक्वल टू 7 2 जा 14 किंवा 2 7 जा 14 सेंटीमीटर. लक्षात ठेवा आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणून ॲन्सरच्या शेवटी हे 14 लिहिल्यानंतर आपल्याला हे युनिट जे आहे लेन्थचं ते लिहिणं आवश्यक आहे, अदरवाईज एक्झाममध्ये मार्क्स कट होतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आता सर्कम्फरन्स आपण काढूया. सर्कम्फरन्स काय, सी. आता तो आपण 2πr नुसार आपण काढण्याचा प्रयत्न करूया. आता दोन आहेत फॉर्म्युले, 2πr किंवा πd, तर आपण 2πr नुसार काढण्याचा प्रयत्न करूया. 2πr. आता इथे बघा हा 2, पायची व्हॅल्यू मी तुम्हाला किती सांगितलेली आहे, 22/7, सो मल्टिप्लाइड बाय 22/7 आणि r किती आहे दिलेली आहे त्यांनी आपल्याला, 7 दिलेली आहे, म्हणून 7. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या की इथे हा 2/1 आहे, 7/1 आहे, पण तो अध्यारूत असतो, तो ग्रँटेड धरला जातो, तो खाली मात्र 1 किंवा इथे 1 असतो. आता इथे आपण सॉल्व करताना हे बघूया की डिव्हिजनला 7 आहे आणि वरती हा 7 आहे, तर ह्या 7 1 जा 7 आणि 7 हा होऊन जाणार. ठीक आहे. मग हा जो 2 आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 2, ह्या 7नं ह्या 7ला कॅन्सल केलं आहे, मग काय येणार, 22 जा 44. ॲन्सर काय आलं, 44 सेंटीमीटर. म्हणजे हे जी सर्कम्फरन्स आहे ती आहे 44 सेंटीमीटर. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे सेकंड आहे. डायमीटर आपल्याला दिली आहे ती आहे 28 सेंटीमीटर. रेडियस त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली आहे. सर्कम्फरन्स ही सुद्धा आपल्याला विचारली आहे. ओके. दे हॅव आस्क्ड 2 क्वेश्चन्स. सो वी विल राईट डाऊन द रेडियस फर्स्ट. रेडियस मीन्स r इज इक्वल टू, आता रेडियस काढण्याची हे काय आहे, आपलं फॉर्म्युला काय आहे, d/2. ठीक आहे, तो आहे d/2. मग इथे आपण काय करूया, d किती दिले आहे बघा त्यांनी आपल्याला, d किती दिले आहे 28, सो वी विल राईट डाऊन 28 डिवायडेड बाय 2. आता इथे काय येणार, आपण जर डिव्हिजन केले तर 2 1 जा 2. ठीक आहे, हा 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. ठीक आहे, हा 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8 म्हणजे 14 सेंटीमीटर ही रेडियस आली. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्कम्फरन्स काढायचं आहे, तर तेही आपण लिहून घेऊया. सर्कम्फरन्स दॅट इज सी. आणि सर्कम्फरन्स काढण्याचे 2 फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 2πr किंवा πd. तर आपण लिहूया 2πr. आता हे 2 जसे तसे. आता पायची किंमत आपल्याला माहिती आहे, व्हॅल्यू 22/7 आणि r आपण काढला होता मगाशी,
तर तो आहे 14. करेक्ट. आता इथे सॉल्व कसं करायचं आपण, तर बघा हे वरती आहे आणि हा खाली आहे. 14/1 आपण म्हणूया किंवा 2/1 आहे आणि 22/7. मग ह्या 14ला 7नी डिव्हिजन जाते का? हो जाते. 7 1 जा 7, 7 2 जा 14, राईट. मग हे 2 मल्टिप्लाइड बाय 22 मल्टिप्लाइड बाय 2. मग हे काय आलं 44. 2 2 जा 4, 2 2 जा 4 आणि याला जर आपण केलं तर 4 2 जा 8, 4 2 जा 8 सेंटीमीटर. म्हणजे सर्कम्फरन्स आला 88. आता मी तुम्हाला ह्याच रीतीनं जर दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार आपण जर करण्याचा प्रयत्न केला तर तो कसा येऊ शकतो तेही तुम्हाला करून दाखवतो, म्हणजे तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. सर्कम्फरन्सचा दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे पाय-डी. पायची किंमत व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 22/7 आणि डी किती दिला आहे 28, राईट. मग आता इथे बघा 7ने आपण 28ला डिवाईड करू शकतो का? हो करू शकतो. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21 आणि 7 4 जा 28. सो हिअर अगेन 22 मल्टिप्लाइड बाय 4 दॅट इज 88. 4 2 जा 8, 4 2 जा 8 सेंटीमीटर. जिथे बघा आपण दोन प्रकारे सॉल्व केलं आहे सर्कम्फरन्स आणि दोघांचे उत्तर सेम आहे, फक्त फॉर्म्युले आपण वेगवेगळे वापरली आहे. इथे लक्षात द्यायचं आहे. इथे 2πrने केलं, इथे πdने केलं. उत्तर चेंज होणार नाही, ॲन्सर बदलणार नाही, फक्त आपल्या ह्या स्टेप्स थोड्या बदलतील. ओके. आता थर्ड जो क्वेश्चन आहे तो आपल्याला दिला आहे, ते प्रॉब्लेम दिला आहे तो बघूया. तो आहे सर्कम्फरन्स दिला आहे त्यांनी आपल्याला C, दॅट इज 616 मीटर. रेडियस आहे आपल्याला दिलेली क्वेश्चन मार्क आणि डायमीटर क्वेश्चन मार्क. सो आपल्याला 2 थिंग्स आपल्याला काढायचे, त्या म्हणजे रेडियस आणि डायमीटर. तर आपण आता सॉल्व करूया. आपण अगोदर सर्कम्फरन्स जो आहे त्याचा फॉर्म्युला लिहून घेऊया. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr. कारण आपण सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला का लिहिला रेडियस अँड डायमीटरचं का लिहिला नाही? कारण आपल्याला इथे आरची कॉन्सेप्ट अगोदर काढायची आहे. आरची जी रेडियस आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. कारण आपण रेडियसचा फॉर्म्युला लिहिला किंवा डायमीटरचा फॉर्म्युला लिहिला तर ह्या दिलेल्या व्हॅल्यूनुसार म्हणजे Cच्या आपण काढू शकलो नसतो, आणि म्हणून आपण अगोदर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लिहिला आणि त्यावरून आपण आता रेडियस आधी काढूया. ठीक आहे. सो C आहे, नंतर 2πr. आता इथे ह्या Cची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे त्यांनी 616 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय पायची व्हॅल्यू जी असते ती आहे 22/7 आणि R जो आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. आता बघा आपण काय करूया, हा जो R आहे ना, हा R असाचा असा इथे ठेवूया. इज इक्वल टू आपण इकडे लिहिला चालेल, परंतु सोपा करण्यासाठी आपण लिहूया. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल बघा. 616 मल्टिप्लाइड बाय 7 अधिक हा 2सुद्धा येणार, म्हणून आपण लिहूया बघा 616 मल्टिप्लाइड बाय 7. हा बघा 616 मल्टिप्लाइड बाय 7. आता आपण इथे टायमिंग इथे म्हणूया की 2/1 किंवा R/1 असतो, मग हा 1 तर आपण लिहित नाही, म्हणून हा जो एकमेव आहे फक्त 7 ही व्हॅल्यू आपण इथे लिहिली. हा नंबर इथे आपण लिहिला 616 × 7 डिव्हायडेड बाय. आता बघा डिव्हायडेड बाय कोण येणार, हे जे वरचे आहेत 2 आणि 22 हे खाली येणार.
2 मल्टिप्लाइड बाय 22. राईट. आता आपण काय करूया, समजण्यासाठी ही जी आर आहे हा इकडे करून घेऊया. ठीक आहे, तिच्याने बदल काही होणार नाही व्हॅल्यूजमध्ये. आता आपण हे मी या रीतीनं ह्या आरला इकडे आणून घेतलं आणि इक्वल टू 616 मल्टिप्लाइड बाय 7 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 22. आता आपण काय करूया, याला आधी सिम्प्लिफाय करूया स्टेप बाय स्टेप. सो आता इथे बघा, हा शेवटी ह्या 616च्या शेवटी 6 आहे. ठीक आहे, म्हणजे इव्हन नंबर आहे. मग जर इव्हन नंबर येत असला तर तिथे आपण 2ने त्याला डिवाईड करू शकतो. बरोबर आहे. तर मग आपण काय करूया, 2 1 जा 2, 2 3 जा 6. करेक्ट. आता राहिला 1. ह्या 1 हा 2पेक्षा छोटा आहे, म्हणून आपण डिव्हिजनचा जो नियम आहे की जर डिव्हायझर मोठा आहे आणि डिव्हिडंड छोटा आहे तर तिथे 0 घेतो, म्हणून इथे 0. आणि 2 3 जा 6 म्हणजे काय, सॉरी 2 4 जा 8, एक्स्ट्रीमली सॉरी, 2 4 जा 8. मी इथे तुम्हाला छोटंसं एक एक्झाम्पल हे सॉल्व करून देतो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. 616 आणि त्याला आपण जर केलं तर 2 3 जा 6 येतो बघा. बरोबर आहे. नंतर 1, ह्या 1ला आपण 2ने डिव्हाइड करू शकत नाही, म्हणून इथे आपण घेतला 0, हा आला 0 1 आणि हा 16. ठीक आहे. आणि मग 16ला 2ने जातो, 2 8 जा 16, 308. ठीक आहे, 308. मी इथे चुकून 4 लिहिला, हा 8. ओके. तर मग आपण इथे लिहूया 308 इंटू 7 अपॉन 22. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं, आपण इथे बघा 308 आणि 22 यांना आपण डायरेक्ट डिव्हाइड करू शकत नाही 22ने, पण इथे मात्र बघा, इथे ही इव्हन फिगर आहे 8 आणि इथे पण इव्हन फिगर आहे, नंबर आहे इव्हन नंबर आहे 2. तर याला पण काय करू, 2ने डिव्हाइड यालाही करू आणि यालाही करू. मग कसं येतं बघा, 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे इथे 11 आले. आता इथे 2 1 जा 2, आता कॅरीओव्हर झाला 1 आणि इथे 10, मग 10 2 5 जा 10 आणि इथे 8, मग 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 154 आले. ठीक आहे. आता म्हणून आपण करूया, अजून सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहूया, इंटू 7 अपॉन 11. ठीक आहे. मी एकाच ठिकाणी करत नाही आहे, कारण ती एक प्रकारची मिक्सिंग होऊन जाईल, गोंधळ होईल, म्हणून मी सिम्प्लिफाय करत आपण नेक्स्ट एक स्टेप करूया. आता आपण एक काम करूया, ह्या 11नी 154ला जातो का डिव्हिजन ते आपण बघूया. 11 1 जा 11, 1 आले आणि 4 कॅरीओव्हर झाले, 4 आणि 4 44 जातो आहे. ठीक आहे. मग आपण एक काम करूया, 11 1 जा 11, इथे 1 आला आणि कॅरीओव्हर इथे 4 झाले 44, म्हणजे 11 4 जा 44, मग इथे 14 इंटू 7. ओके. आता 14 7 जा किती होतात, 98. आणि हे काय आपण फिगर आपण कोणाची हे काढली आहे, इथे ही व्हॅल्यू ही आरची काढली आहे, 98 मीटर. राईट. म्हणजे आपण आता अगोदर आरची व्हॅल्यू काढली, आता आपल्याला बाकी आहे इथं डायमीटरची व्हॅल्यू काढणं. आता ही आर आपण काढलेली आहे 98 सेंटीमीटर आणि आता डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर ती काढण्यासाठी आपण काय करूया, आता आपल्याला इथे डायमीटर डी काढायचा आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे 2R. सो
टू मल्टिप्लाइड बाय, आपण आरची व्हॅल्यू डिटरमाइन केलेली आहे, तर दॅट इज 98. अँड जर आपण ती कॅल्क्युलेट केली तर 8 2 जा 16, 1 कॅरीवर झाला, 9 2 जा 18 प्लस 1 19 आणि सेंटीमीटर. सो D इज इक्वल टू 196 सेंटीमीटर. आता आपण ह्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत आणि आता फाइंड आउट करूया रेडियस आणि डायमीटर. सो अगेन सर्कम्फरन्स, आपण सर्कम्फरन्सच्या फॉर्म्युल्यावरनं डायमीटर आणि रेडियस काढू. आता आपण एक काम करूया, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे दोघं, तर आपण अगोदर डायमीटर काढूया आणि डायमीटरवरून नंतर मग रेडियस काढूया. तर कदाचित इथे आपल्याला एक कळेल की जर आपण सर्कम्फरन्स पायडीवरनं काढलं 2 पायरच्या ऐवजी, तर आपले कॅल्क्युलेशन्स कमी होऊ शकतात का, तर कदाचित ते कमी होतात. म्हणून आपण तो प्रयत्न करूया. तो C इज इक्वल टू पाय डी. तर बघा C इज इक्वल टू, आता पायची आपल्याला Cची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे, ते आपण आधी नंतर लिहून घेऊया. इथे बघा 72.6, नंतर पायची व्हॅल्यू आहे 22/7 आणि हा जो D जो आहे हा जसाचा तसा लिहिणार, कारण त्याला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ह्या Dला आपण जर असंच ठेवला आणि इज इक्वल टू केलं तर बघा हा जो 7 आहे ह्याला आपण क्रॉस मल्टिफाय करू शकतो. मग 72.6 मल्टिप्लाइड बाय 7/22 हे असं येतं. आता आपण काय करूया, ह्या Dला इकडे घेऊन ही सगळे पूर्णचा पूर्ण जो दिलेला आहे फिगर ही इकडे ठेवूया. ठीक आहे. इथं आपण एक काम करूया, हा जो 22 आहे याला आपण 2ने डिव्हाइड करूया. 2 1 जा 2, 2 1 जा 2 आणि परत ह्या 72ला आपण करू शकतो 2 3 जा 6, कॅरीवर 1 झाला आणि 2 म्हणजे 12, मग तिथे येणार 2 6 जा 12 आणि हे जे आहे पॉईंट परत येणार, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट जसा तसा आणि 2 3 जा 6. ओके. सो इथे आपण करूया 36.3 मल्टिप्लाइड बाय 7/11. ओके. त्याचप्रमाणे इथे आपण 11 ह्याला 36.3ला हे करूया, तर ते उत्तर येतं आपलं 3.3 डिवाइड केल्यानंतर. मग 33.3 इंटू 7 इज इक्वल टू काय येणार 23.1 सेंटीमीटर. सो ही आपण Dची व्हॅल्यू डिराईव्ह केली. आता आपल्याला काय करायचं आहे, रेडियस. मग आपण रेडियस इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे D/2 असतं, म्हणून Dची व्हॅल्यू आपण काढली 23.1 डिवायडेड बाय 2 आणि जर आपण ते केलं सॉल्व 2 1 जा 2, इथे 1 1 आणि इथे हा 10चा 5, सो 11.55 सेंटीमीटर ही आपण Dची व्हॅल्यू डिफाईन केली किंवा काढली. ठीक आहे. तर आज आपण एक काम करूया, इथे थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 2nd 3rd सॉल्व करूया. ठीक आहे. थँक्यू.